कथेमध्ये आपण आत्तापर्यंत बघितले की केयूर व अनन्या मित्रमैत्रिणी असतात. त्यांची ठाण्यावरून कोकणात बदली होते. उषामुळे दोघांच्यात भांडण होते. उषा आणि केयूर चिंचली गावी लग्न करायचे ठरवतात. आता पुढे चिंचलीला दोघेजण 8:30पर्यंत पोहोचतात. भटजी त्यांचे स्वागत करतात. दोघांनाही 2 वेगवेगळ्या चेंजिंग रूम दिलेले असतात. थोड्याच वेळात दोघेही छानपैकी नटून येतात. केयूरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न घातला होता. उषाने पिवळ्या रंगाचे अत्यंत सुंदर वधू वस्त्र नेसले होते. दोघेजण खूपच सुंदर दिसत होते. भटजींनी लग्न लावायला सुरुवात केली. भटजींच्या मदतीला त्यांच्या घरचे होतेच. एक वेगळाच विवाह सोहळा होता तो. वधू पक्ष वर पक्ष दोघांकडूनही कोणीच नसते. मंगलाष्टके म्हणायला व अक्षता टाकायला भटजी व त्यांच्या घरातीलच 8-10 माणसे असतात. सर्व विधी नीट पार पडतात. दुपारचे जेवण होते. जेवणात श्रीखंड असते. भटजींची पत्नी कौतुकाने उषाला व केयूरला नाव घ्यायला सांगते. उषा नाव घेते, पण केयूरला नेटवर सर्च मारून नाव घ्यायला लागते. दोघेही भटजी आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडतात. दोघेही उभयताना आशीर्वाद देतात. भटजींच्या मुलाने केयूरच्या विनंतीवरून केयूर आणि उषाचे वेगवेगळ्या वैधींचे फोटो केयूरच्या मोबाईलमध्ये काढलेले असतात. नंतर दोघेजण चिंचलीच्या बीचवरील एका चांगल्या लॉजमध्ये जातात. तेथे रूम भाड्याने घेतात. आज उषा खूपच खुश असते. इकडे अनन्याच्या बंगल्यावर गोंधळ उडतो. केयूरच्या बंगल्यातील व बागेतील काम आटपून अमोल आणि शोभना अनन्याच्या बंगल्यावर सकाळी 10 वाजेपर्यंत येतात. बंगल्याला बाहेरून कुलूप नसते. ते पाहून मॅडम आज कामावर गेले नसतील असे दोघांना वाटते. शोभना बंगल्याची डोअरबेल वाजवते. 2-3 वेळा डोअरबेल वाजून देखील दार न उघडल्यामुळे दोघेजण काळजीत पडतात. हाक मारून मोबाईलवर कॉल करून बघतात, पण उपयोग शून्य. शेवटी अमोल जोशी काकांना कॉल करून बोलावतो. जोशी काका, काकू व आसपासचे लोक गोळा होतात. जोशी काका पराग व प्राचीला कॉल करून अनन्या व केयूर कंपनीत आहेत का ते विचारतात. आज दोघेजण कंपनीत आलेले नाहीत असे त्यांना कळते. अमोल म्हणतो, केयूर साहेब तर आज सकाळी चिंचली गावात लग्न करायला गेलेत. ते आणि उषा मॅडम लग्न करणार आहेत. जोशी काका म्हणतात, हे असे कुणालाच न सांगतात केयूर साहेब कसे लग्न करू शकतात? आधी आपण अनन्या मॅडमना काय झाले ते पाहू. अमोल, तू मागच्या गॅलरीत जाऊन खिडकीत हात घाल. आतून कडी निघते का ते बघ. जोशी काकांनी सांगितल्याप्रमाणे अमोल बंगल्यात प्रवेश मिळवतो. त्यानंतर तो बंगल्याच्या मुख्य दाराची कडी काढतो. सर्वजण आत जातात. अनन्या बेडवर बेशुद्ध पडलेली असते. जोशी काकू तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही शुद्धीवर येत नाही. शेवटी तिला गावातील एका हॉस्पिटलमध्ये नेतात. ती कशामुळे बेशुद्ध पडली आहे ते डॉक्टरांना कळत नाही, परंतु ते उपाय चालू करतात. थोड्याच वेळात अनन्या शुद्धीवर येते. जोशी काका आणि काकू तेथेच असतात. पराग, प्राची आणि कंपनीतील हाताखालचे काही अधिकारी तिची विचारपूस करायला आलेले असतात. ती काळजीने जोशी काकांना विचारू लागते, केयूर कुठे आहे? तेवढ्यात अमोल तिला सकाळचा वृत्तांत सांगतो. अनन्या रात्री घडलेला प्रकार सगळ्यांना सांगते. तब्येतीमध्ये काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे काळजी घ्यायला सांगून डॉक्टर तिला सोडतात. केयूरला कॉल करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात, परंतु तो नॉट रिचेबल येतो. जोशी काकांना सांगून अनन्या केयूरकडे जायला निघते. संध्याकाळ झाल्यामुळे तिला सोबत म्हणून पराग आणि प्राची निघतात. परागची 4 व्हीलर घेऊन ते चिंचलीला निघतात. संध्याकाळी उषा आणि केयूर लॉजच्या बाहेर बीचवर येऊन बसतात. केयूर म्हणतो, आज तू वधूवस्त्रात खूप सुंदर दिसत होतीस. उषा डोळ्यात पाणी येऊन म्हणते, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस का रे? केयूर म्हणतो, हे काय विचारणे झाले? माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. उषा म्हणते, एवढा जीव नको लावूस केयूर. मी जर हे जग सोडून गेले तर काय करशील? केयूर म्हणतो, आजच्या या शुभ दिवशी हे काय अशुभ बोलत आहेस? उषा डोळे पुसत म्हणते, नाही रे, मन भरून आलं. संध्याकाळी बीचवर दोघांचा वेळ कुठेच निघून जातो. रात्री डिनर घेऊन दोघेजण लॉजच्या रूमवर येतात. रात्रीचे साधारण 10 वाजलेले असतात. उषाला अस्वस्थ वाटायला लागते. केयूरला तिची काळजी वाटू लागते. केयूर म्हणतो, उषा तुला काय होत आहे? उषा सांगते, केयूर मी आता चालले रे. केयूर विचारतो, कुठे? उषा म्हणते, तुला सोडून लांब चालले. ही अशी काय बोलते आहे आणि हिला काय होत आहे या काळजीने केयूरला रडू कोसळते. तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजतो. कुणाची तरी मदत मिळेल म्हणून केयूर पटकन दरवाजा उघडतो. अनन्या, प्राची आणि पराग पटकन आत येतात आणि दरवाजा लागतो. केयूर म्हणतो, अनन्या बघ ना, उषा कसे करत आहे? उषाची अवस्था बघून अनन्या बघतच बसते. तिने काल रात्री अनन्यावर हल्ला केला असला तरी तिचा जीव घेतलेला नसतो. ती अनन्याला मैत्रीण मानत असते. तिची अवस्था बघून अनन्या राग विसरते. उषा म्हणते, अनन्या बरे झाले तू वेळेवर आलीस. आता तू केयूरला सांभाळ. माझी निघायची वेळ जवळ आली. अनन्या म्हणते, उषा तू नक्की कोण आहेस? तू आमच्याशी अशी का वागत आहेस? तुला बरे वाटत नसेल तर आम्ही आत्ता तुला हॉस्पिटलला नेतो. काय झाले सांग तरी. उषा म्हणते, सर्वांनी ऐका, न घाबरता मन घट्ट करून ऐका. माझे नाव उषाच आहे. मी माझ्या वडिलांबरोबर नागलोलीला राहत होते. माझी आई लहानपणीच वारली, म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केले. प्राची,
तुझी आई ती माझी सावत्र बहीण, पण आमच्यात सावत्रपणा नव्हताच. माझ्या सावत्र आईने मला चांगले सांभाळले. पुढे मी शहरात जाऊन 1970 साली आर्किटेक्ट झाले. तिथेच माझ्या वर्गातील एका मुलावर प्रेम बसले. शिक्षण पूर्ण होताच आम्ही दोघांनी काम सुरू केले. काही दिवसांनी आम्ही आमच्या घरी सर्व सांगितले. माझ्या घरून लग्नाला परवानगी मिळाली, पण त्या मुलाच्या आईवडिलांनी दुसरे श्रीमंत स्थळ बघून ठेवले होते. त्यामुळे आमचे लग्न होऊ शकले नाही. मी खूप दुःखी झाले. माझ्या वडिलांनी मला परत गावाला आणले. तोपर्यंत गावात सर्व बातमी पसरली होती. तो जुना काळ होता. लोकांनी मला नावे ठेवायला सुरुवात केली. मी मनाने खचले होते. त्यातच एक दिवस कळले की त्या मुलाचे लग्न झाले. मी ते दुःख पचवू शकले नाही. एके दिवशी सकाळी मी आपल्या गावातील नदीत जीव दिला. वाटले जीव दिला की सर्व दुःख संपेल, पण नाही. मला मुक्ती मिळाली नाही, उलट अजूनच त्रास वाढला. मी ज्या तिथीला जीव दिला त्या प्रत्येक तिथीला मला त्याच प्रसंगाला सामोरे जावे लागे. जेव्हा मी जीव दिला, बुडून गुदमरून मरतांच्या सर्व यातना दरवेळी होऊ लागल्या. शेवटी मी आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक मार्गदर्शकांकडे गेले. त्यांची मदत मागितली. गुरुजी म्हणाले, देवाने जन्माला घातले तो हा देह संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही. तू आत्महत्या केलीस, त्यामुळे तुझी अशी गत झाली आहे. मी म्हणाले, माझी चूक झाली, मला मुक्ती द्या. गुरुजी म्हणाले, या परिस्थितीतून मुक्ती देण्या इतके सामर्थ्य माझे नाही. मी म्हणाले, गुरुजी काहीतरी करा. जे काही जीवन जगले त्यात देवाची भक्ती केली, कुणाला त्रास दिला नाही, मला यातून सोडवा. गुरुजी म्हणाले, मी काही गोष्टी करू शकतो. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे इतर भूतांसारखी तुझी अवस्था होणार नाही. तहानभूक तुला लागणार नाही. मी एक हवन करतो. दर महिन्याला तुला येणारा मृत्यूचा अनुभव माझ्या हवनामुळे 1 वर्षाने येईल. पण बरीच वर्षे तुझी यातून सुटका नाही. पण जर या मृत्यूच्या अनुभवाच्या वेळी कोण्या व्यक्तीने तुला पाण्यातून बाहेर काढले तर या यातनांमधून तुझी सुटका होईल. त्यानंतर जर तुला खरे प्रेम मिळून तुझी लग्नाची इच्छा पूर्ण झाली तर तू या अवस्थेतून देखील मुक्त होशील. त्या दिवशी बुडताना केयूरने मला वाचवले आणि दरवर्षी होणाऱ्या त्या यातनांमधून मी मुक्त झाले. मला वाचवल्यामुळे माझे केयूरवर प्रेम बसले. आता आमचे लग्न झाल्यामुळे या अवस्थेतून देखील मी मुक्त होत आहे. केयूर रडत म्हणाला, उषा तू मला सोडून जाऊ नकोस. उषा म्हणाली, अरे वेड्या, मी गेले तरी दुःखी होऊ नकोस. तू आणि अनन्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. फक्त तुमच्या दोघांच्यामध्ये मी आले. मला माफ करा. आता तू आणि अनन्या लग्न करा आणि सुखी व्हा. प्राची, तू देखील माझ्यासारखीच दिसतेस ग. माझ्या बहिणीची मुलगी बघून बरे वाटले. तुम्ही दोघांनी देखील छान संसार करा. उषाने केयूरचा हात हातात घेतला. केयूरने देखील रडत रडत तिचा हात घट्ट धरून ठेवला. उषा म्हणाली, आपले काहीतरी ऋणानुबंध होते म्हणून आपली भेट झाली. या जन्मी आपण संसार करू शकलो नाही, पण विधात्याच्या मनात असल्यास पुढच्या कुठल्या तरी जन्मी आपण भेटू आणि सुखाचा संसार करू. काळजी घ्या सर्वांनी. आता केयूरच्या हाताला तिचा होत असलेला स्पर्श विरळ होत गेला. ती बघता बघता नाहीशी झाली. या अवस्थेतून मुक्त झाली. हा धक्का सहन न होऊन केयूर बेशुद्ध पडला. त्याला तातडीने तालुक्याच्या गावी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. रातोरात केयूर व अनन्याच्या आईवडिलांना बोलावले. अनन्या रात्रभर केयूरच्या उशाशी बसून देवाचे नाव घेत होती. सकाळी तो शुद्धीवर आला. अनन्या रात्रभर त्याच्या उशाशी बसून होती हे त्याला कळले. दोघांचे आईवडील आले होते. झालेला प्रकार पराग आणि प्राचीने त्यांना सांगितला होता. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. केयूर म्हणाला, अनन्या तू झोपली नाहीस? अनन्या म्हणाली, तुला अशा अवस्थेत सोडून कशी झोप लागेल? केयूर म्हणाला, किती मूर्ख आहे मी. एकमेकांबद्दल असणारे प्रेम माझ्या लक्षातच आले नाही. अनन्या म्हणते, उषा तुझ्या आयुष्यात आली नसती तर मला देखील प्रेमाची जाणीव झाली नसती. केयूर म्हणाला, मला माफ कर. मी आपल्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम ओळखू शकलो नाही. माझ्याशी लग्न करशील? अनन्या गमतीने म्हणाली, मी बिजवऱ्याशी लग्न नाही करणार. दोघांचे आईवडील सांगतात की आम्ही हे आधीच ओळखले होते. आता तयारीला लागावे लागेल. एका चांगल्या मुहूर्तावर दोघांचे लग्न लावले गेले. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपली. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. आणि येणाऱ्या पुढच्या कथा देखील अवश्य ऐका. बाय बाय.